गुड मॉर्निंग आर स्टुडंट। आज आपण MA थर्ड सेम यामध्ये आपला पेपर सुरू होता इंटरनॅशनल लॉ, आंतरराष्ट्रीय कायदा। आपण गेल्या भागामध्ये सिलेबस बघितलेलो होतो आणि काही शास्त्रज्ञांच्या व्याख्यासुद्धा बघितलेलो होतो। आज आपण बघूया आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्वरूप। आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्वरूप किंवा त्याचे महत्त्व काय आहे हे आज आपण इथे बघणार आहोत। आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्वरूप सांगताना त्यांनी एकूण चार गट पाडलेले होते आणि त्यांचे महत्त्वसुद्धा आपल्याला सांगितलेले आहे। त्या एकूण 4 गट जेव्हा पाडले तेव्हा त्यांनी आंतरराष्ट्रीय कायदा नाही व त्यामध्ये एकूण 4 पॉईंटचा त्यांनी वापर केलेला होता। ते म्हणतात की कायदा करणारी सार्वभौम सत्ता नाही असे ऑस्टिन या शास्त्रज्ञांनी सांगितलेले होते। जेव्हा गुन्हेगाराला शिक्षा देणारी संस्था नाही हे हॉलंड या शास्त्रज्ञाने सांगितलेले होते। त्यानंतर तिसरा मुद्दा म्हटले होते की आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन सक्तीचे नाही। आंतरराष्ट्रीय कायद्याचे जे काही पालन होते ते सक्तीचे नाही असे शॅलीबरी या शास्त्रज्ञांनी सुद्धा सांगितलेले आहे। त्यानंतर न्यायालयाचे निर्णय हे बंधनकारक नाही। न्यायालयाचे निर्णय जे काही आहे ते बंधनकारक नाही असे फेन या शास्त्रज्ञांनी आपल्याला सांगितलेले आहे। जेव्हा आपल्याला आंतरराष्ट्रीय कायदा हा खऱ्या अर्थाने कायदा नाही, जॉन ऑस्टिन, हॉलंड, शॅलीबरी, केन यांनी ह्याविषयी आपले म्हणणे जे मांडलेले आहे त्यांचे महत्त्वसुद्धा आज आपल्याला इथे दिसून येतात। जेव्हा आपल्याला आंतरराष्ट्रीय कायदा हा एक खऱ्या अर्थाने कायदा नाही म्हटल्यानंतर आपल्याला त्याचे विश्लेषणसुद्धा पाहायला मिळालेले आहे। जॉन ऑस्टिन यांचे मत त्यावेळेस होते की कायदा म्हणजे व्यक्तीच्या बाह्य वर्तणुकीसंबंधी आणि सार्वभौम सत्तेने केलेले नियम होय। कायदा म्हणजेच व्यक्तीच्या ज्या काही बाह्य वर्तणुकीसंबंधी त्यांनी जे काही सार्वभौम सत्तेविषयी त्यांनी केलेले जे काही निर्णय होते ते सुद्धा त्या निर्णयानुसारच तिथे त्यांचे एक नियम मांडले जात होते आणि त्या नियमानुसारच आपल्याला त्या ठिकाणी अनेक असे कायदे करावे लागत होते असे मत ऑस्टिन या शास्त्रज्ञांनी आपल्याला इथे सांगितलेले आहे। कारण की जॉन ऑस्टिन हे म्हणतात की आंतरराष्ट्रीय कायद्याला कायदा मानित नाही कारण हा कायदा कोणत्याही सार्वभौम शक्तीने तयार केलेला नाही आणि त्यामुळेच आपल्याला त्या कायद्याला कोणत्याही प्रकारच्या आणि त्यामध्ये त्या ठिकाणी सार्वभौम सत्तेची सुद्धा त्या ठिकाणी मान्यता दिलेली नाही। कारण त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे नेमकं काय, नैतिक घडामोडी किंवा नैतिक नियमांचा त्या ठिकाणी असणारा संग्रह असे त्यांनी सांगितलेले आहे। नंतर म्हणतात की त्यांचे पालन करणे अगर न करणे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्यांची एक नैतिक जबाबदारी मानल्या गेलेली दिसून येतो आणि त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या वागणुकीवरून त्यांना जे काही अधिकार दिलेले होते त्या अधिकारांचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला महत्त्व सांगितलेले आहे आणि त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी त्यांची जी काही सक्ती होती त्यांना जी काही कार्य दिलेले होते त्या सक्तींचे कार्यसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सांगण्यात आलेले आहे। हॉलंड या शास्त्रज्ञांनी सांगितलेले आहे की हॉलंड यांनी म्हणतात की जेव्हा प्रत्येक कायद्यात त्या शिक्षेची अथवा त्या ठिकाणी असणाऱ्या काही घडामोडींचा आपल्याला त्या ठिकाणी काही व्यवस्थितरित्या मांडणी केलेली असते आणि त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी अनेक अशा प्रत्येक कायद्यात त्यांचा समावेश केलेला दिसून येतो। कारण त्यामुळेच आपल्याला लॉर्ड शॅलीबरी यांनी सुद्धा सांगितलेले आहे की आंतरराष्ट्रीय कायदे हे कोणत्याही न्यायालयाकडून आपल्याला
पालन करून घेत नाहीत आणि त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी त्यांचा निवाडा करण्याचा सुद्धा सर्वश्रेष्ठ अधिकार असतो. कारण अशा काही अन्य आयोगाच्या ठिकाणी त्यांनी आपल्याला त्या न्यायालयाने दिलेला जो काही निर्णय असतो तो निर्णयसुद्धा आपल्याला तिथे पाळावा लागतो. कारण तो निर्णय आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार त्याचे अनेक महत्त्व किंवा त्याचा संघर्षाचा जो काही निवाडा असतो त्या निवाड्याचे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अनेक असे प्रश्न उद्भवत असतात आणि त्या प्रश्नामुळेच आपल्याला त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कायद्याच्या ज्या काही संघर्षाचा जो काही निवाडा केलेला असतो असे सुद्धा त्या ठिकाणी न्याय आयोग हा आपले कार्य पूर्ण करीत असतो. त्यानंतर आर व्ही केन यांनी सुद्धा आपल्या मतानुसार जे काही वाक्य सांगितलेले होते ते वाक्य म्हणजेच आपल्याला कोणत्याही संघर्षाचा न्याय निवाडा करण्यासाठी एखादा आयोग, कोणत्याही संघर्षाचा न्याय निवाडा करण्यासाठी एखादा केलेला आयोग किंवा न्यायालय असतो त्याला आपण तो निवाडा करण्याचा सुद्धा त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ अधिकार दिलेला असतो. कारण त्या अधिकारानुसारच आपल्याला न्यायालय व त्यांच्यावर दिलेले जे कोणतेही निर्णय असतात त्या निर्णयानुसारच आपल्याला त्या ठिकाणी ते कार्य करणे एक बंधनकारक ठरवलेले असते. त्यानंतर सांगतात की आंतरराष्ट्रीय कायदा हा कायदा आहे. आंतरराष्ट्रीय कायदा हा कायदा आहे ह्याची कारणे व समर्थन सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला सांगितलेले आहे. आंतरराष्ट्रीय कायदा जेव्हा आपल्याला सांगण्यात आलेला होता त्या कायद्यानुसार तो कायदा आहे हे सुद्धा एक महत्त्वाचे ठरलेले होते आणि त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी अनेक त्यांचे मुद्देसुद्धा सांगितलेले होते. कारण त्या मुद्द्यानुसारच आपल्याला अनेक राजकीय घडामोडींचे सुद्धा महत्त्व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येत असायचे. त्या ठिकाणी अनेक राजकीय घडामोडी जेव्हा घडत होत्या त्यामुळे सुद्धा आपल्याला त्या घडामोडीनुसार अनेक असे कार्यसुद्धा त्यांचे पाहायला मिळत होते. कारण त्यामध्ये ओपेनहाइम ह्या शास्त्रज्ञांनी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगतात की आंतरराष्ट्रीय कायदा हा कायदाच आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्या कायद्याच्या 3 अवस्था किंवा 3 घटकांना सुद्धा त्या ठिकाणी मान्यता दिलेली होती आणि त्या मान्यतेनुसारच आपल्याला त्या ठिकाणी अनेक कायद्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात लाभ झालेला आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले की जेव्हा प्रत्येक कायद्यासाठी समुदाय किंवा त्या ठिकाणी व्यवहार हे कशा प्रकारे विकसित केल्या जाईल आणि त्यांचे महत्त्वसुद्धा हे इतरांपर्यंत कसे जातील हे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे. कारण की हीच गोष्ट जर आपल्याला आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये स्पष्टपणे दिसलेली होती आणि त्यानुसारच आपण त्या ठिकाणी अनेक अशा कायद्यांचा मोठ्या प्रमाणात त्यावेळेस त्यांना लाभसुद्धा झालेला होता. नंतर त्यांनी म्हणतात की आंतरराष्ट्रीय कायदा आहे म्हटल्यानंतर त्यांनी सुद्धा आपल्याला 11 पॉईंट्स दिलेले होते. आंतरराष्ट्रीय कायदा हा युनोच्या सभासद राष्ट्रांची मान्यता सुद्धा दिलेली आहे. युनोच्या राष्ट्रसंघाची सुद्धा त्यांनी सभासदांची सुद्धा त्या ठिकाणी मान्यता दिलेली होती आणि त्यांचे पालन हे नैतिक दृष्टीने त्या ठिकाणी महत्त्वाचे वाटू लागलेले होते. नंतर त्यांनी सांगितलेले की आरोग्य केंद्राचे जे काही महत्त्व होते ते महत्त्वसुद्धा त्यांच्या रूढीवरच त्या ठिकाणी अवलंबून असायचे आणि त्यामुळेच त्यांचे सक्तीने पालन करता आले पाहिजे हे सुद्धा आपल्याला या कायद्यात दिसून आलेले आहे. त्यानंतर त्या कायद्याचे स्वरूप, त्यांच्या अधिकाराचे महत्त्व काय आहे, त्यांच्या जे काही अधिकार होते त्या अधिकारांचा ज्या काही परिषदांवर ते अवलंबून होते त्या परिषदांचा सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला महत्त्व दिसून आलेले आहे. कारण की जागतिक हित व त्या एकतेच्या भावनेतून त्यांचे पालन करणे हे सुद्धा
महत्त्वाचे ठरलेले होते, कारण की जागतिक संघर्षाच्या माध्यमातूनच आपल्याला अनेक सोडवणुकी त्या ठिकाणी सोडवता आल्या होत्या. जर एखाद्या राज्यात किंवा एखाद्या गावात आपण बघितलो की एखादा वाद जर झाला तर आपल्याला ते जागतिक संघर्ष जो असतो त्या संघर्षाच्या माध्यमातूनच तो सोडविण्यात येत असतो, कारण की गुन्हेगाराला शिक्षा देणे व त्यांची तरतूद सुरक्षा उपयुक्त होणे हे सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आवश्यक असते. जेव्हा गुन्हेगाराला त्या शिक्षेची तरतूद व त्यांची सुरक्षा ज्या परिषदेला दिलेली असते त्या परिषदेचे सुद्धा त्या ठिकाणी कार्य मोठ्या प्रमाणात असते, कारण की त्या ठिकाणी कायदा दुर्बल आहे, परंतु विभिन्न अशा न्यायाधीशांची त्या ठिकाणी संमतीसुद्धा आवश्यक असते, कारण की आपापसातील जे काही सर्व प्रकारचे कायदे असतात त्या कायद्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी विविध प्रकारचे व्यवहार आणि त्या आंतरराष्ट्रीय कायद्याला त्या ठिकाणी जगातील अनेक राष्ट्रांनी स्वीकृती किंवा मान्यता दिलेली आणि त्यामुळेच आपल्याला त्या आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालनसुद्धा करणे हे सुद्धा बंधनकारक ठरलेले असते, कारण की आंतरराष्ट्रीय कायद्याचे जेव्हा आपण पालन करतो तेव्हा आपल्याला अनेक अडचणी येत असतात आणि त्या अडचणींना सामोर जाऊन त्या कायद्याचे पालन करणे हे सर्वात मोठे गुण असते, कारण त्या ठिकाणी जी काही एकतेची भावना निर्माण झालेली असते त्या एकतेच्या भावनेवरूनच आपल्याला आंतरराष्ट्रीय कायद्याच्या पालनामुळे राष्ट्रामध्ये जे काही संबंध सुरळीत असतात ते संबंधसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सुरक्षित झालेले दिसून येतात व त्यांचे पालन करूनच आपल्याला त्या जागतिक संघटनेची व त्या लोकमतांची सुद्धा त्या ठिकाणी सक्ती निर्माण झालेली दिसून येते, कारण वृत्तपत्रे, रेडिओ, राजनीतिज्ञ अशा अनेक घटकांद्वारे आपल्याला इतरांपर्यंत ती माहिती पोहोचवता येते. थँक्यू ऑल स्टुडंट. पुढच्या भागामध्ये आपण बघूया.